महाभारत कुरुक्षेत्र दिवस 18वा. 18व्या दिवसाची संध्याकाळ. रात्र. रात्रीचा अंधार. श्रीकृष्ण, पांडव आणि उरले सुरले 5-50-100 पांडव सैनिक एकमेकांना बिलगून, एकमेकांना आधार देत, एकमेकांच्या आधारानं समोरचा अंधार बघत, भयचकित नजरेनं समोरचा अंधार बघत बसले असतील. युद्ध संपलं होतं. युद्धाचा दिवसाचं युद्ध तरी संपलं होतं. युद्ध संपल्याचा आभास तरी आता निर्माण झाला होता. पांडव जिंकले होते. किमान जिंकल्याचा आभास तरी निर्माण झाला होता. रात्रीच्या अंधारात काय दडलं आहे हे अजून कुणालाच समजलं नव्हतं. युद्धाचा ज्वर उतरला होता आणि रात्रीच्या अंधारामध्ये आता भयचकित नजरेनं समोरचा अजस्र सावल्या, भीतीदायक सावल्या बघत बसलेले श्रीकृष्ण आणि पांडव. सुडाची आग, धगधगती सुडाची आग थंड झाली होती आणि आता उरली होती ती भीती समोरच्या अंधाराची. अजस्र सावल्या, रानटी कुत्र्यांच्या आणि कोल्हेकुई आणि गिधाडांचे आवाज, घुबडांचे घुतकार आणि गिधाडांच्या सावल्या, अजस्र सावल्या सरकत असताना, गिधाडांचे आवाज येत असताना, भेसूर बेसूर अशी कुत्र्यांची आणि कोल्ह्यांची ओरडणी ऐकत असताना समोरचा अंधार भयचकित नजरेनं बघत बसलेले श्रीकृष्ण आणि पांडव. युद्ध संपल्याचा आभास. आणि मग या अंधारामध्ये श्रीकृष्ण हा विचार करत असेल की आपण न्यायाची प्रतिष्ठापना करण्यासाठी, अन्यायाचा नाश करण्यासाठी जे युद्ध मांडलं होतं त्याचा शेवट आता हाच होता. असाच याचसाठी आपण सगळं युद्ध केलं होतं का? आता युद्धाचा ज्वर उतरल्यामुळं लक्षात येत होतं तो संपूर्ण झालेला विनाश आणि या विनाशाची भीतीदायक चित्र स्पष्टपणे समोर दिसत होती. पांडव विजयी झाले होते. किमान विजयाचा आभास तरी निर्माण झाला होता. आणि या अंधारामध्ये एखादी दिवटी, एखादी मशाल इकडून तिकडं सरकताना दिसत होती. भूत दिवटी सरकावी तशी रात्रीच्या अंधारामध्ये. आणि भयचकित नजरेनं बघणारा श्रीकृष्ण आणि पांडव. आणि मग कसे तरी अस्वस्थपणेच या अंधारामध्ये पांडव शिबिरामध्ये झोपी गेले. आणि मग रात्रीच्या अंधाराचाच फायदा घेऊन अश्वत्थामा, कृपाचार्य, कृतवर्मा यांनी पांडव समजून त्यांच्या पुत्रांचा वध केला रात्रीच्या अंधारामध्ये. आणि पांडवांचा सेनापती धृष्टद्युम्न याचा गुदमरून अश्वत्थाम्यानं वध केला. त्याला शस्त्र सुद्धा हाती घेता आलं नाही. धृष्टद्युम्न मरण पावला. पांडव सेनापती सुद्धा मरण पावला. आणि मग सकाळ उजाडली ती पांडव शिबिरामध्ये आक्रोश, आकांत घेऊनच. आणि द्रौपदी आपल्या पुत्रांच्या 5 पुत्रांच्या प्रेताजवळ बसली होती. तिच्या डोळ्यामध्ये आता अश्रूचा एकही थेंब नव्हता. तिचे पुत्र, पांडवांचे पुत्र, 5ही पुत्र मारले गेले होते रात्रीच्या अंधारामध्ये. हे 5 पुत्र लढले, कुरुक्षेत्रावर युद्ध केलं. ते त्यांनी आपल्या पित्यांचं राज्य परत मिळवण्यासाठी, हस्तिनापूरचं राज्य परत मिळवण्यासाठी आणि आपल्या मातेचा, द्रौपदीचा आत्मसन्मान, त्याची प्रतिष्ठा राखण्यासाठी. द्रौपदीच्या आत्मसन्मानाची प्रतिष्ठा राखली गेली होती. द्रौपदीच्या आत्मसन्मानाचं युद्ध म्हणूनच कुरुक्षेत्रावरचं हे युद्ध लढलं गेलं होतं. पांडवांचे 5 पुत्र मरण पावले होते. या पुत्रांना पांडवांनी जन्म दिला, द्रौपदीनं जन्म दिला.
पण यांचं संगोपन मात्र पांडवांनी केलं नाही, द्रौपदीनं केलं नाही. ते केलं ते त्यांच्या मामानं, धृष्टद्युम्नानं. कारण पांडव स्वतःच अरण्यवाटानं भटकत फिरलेले, अज्ञातवास, अरण्यवास आणि वनवास, आणि त्यानंतर कुरुक्षेत्रावरील युद्ध. या युद्धामध्ये हे 5 पुत्र लढले आणि मरण पावले. पण विजयाचा आनंद काही या पुत्रांना मिळालाच नाही. आपल्या पित्यांचं राज्य त्यांनी परत मिळवलं, पण त्या राज्याचं वारस होण्याचं भाग्य या पुत्रांच्या नशिबी आलं नाही. आणि आता द्रौपदी, तिचा आत्मसन्मान तर परत मिळाला होता, त्याची प्रतिष्ठा राखली गेली होती. द्रौपदी आता हस्तिनापूरची पट्टराणी म्हणून अभिषिक्त होणार होती. पण काय किंमत देऊन पांडवांनी हा विजय मिळवला होता. द्रौपदीचा आत्मसन्मान, त्याची प्रतिष्ठा राखली गेली होती. आपल्या पुत्रांच्या प्रेतावरून चालत जाऊन हस्तिनापूरच्या पट्टराणी पदाचा अभिषेक करून घेणारी द्रौपदी. खरोखरच पांडव विजयी झाले होते का? द्रौपदी या विजयानं आनंदित झाली असेल का? आता ती आपल्या पुत्रांच्या प्रेताजवळ बसली होती आणि तिच्या डोळ्यात अश्रूचा एक थेंबही नव्हता. आणि तिच्या समोर उभा होता तो दोरखंडानी जखडलेला अश्वत्थामा. रात्रभर पांडवांनी त्याचा शोध घेतला होता आणि त्याला दोरखंडानी जखडून द्रौपदी पुढं उभं केलं होतं. पण द्रौपदीनं त्याला शाप तरी काय दिला, त्याला काय शिक्षा दिली? तर केवळ हताश नजरेनं त्याच्याकडे बघून त्याला मुक्त केलं. चिरंजीव आयुष्याचा शाप भोगण्यासाठी 1000 वाटांनी चिरंजीव आयुष्य भोगत भटकत फिरण्यासाठी अश्वत्थाम्याला मुक्त केलं. आणि आपले 5 पुत्र त्यांनी मग नंतर त्यांना चिताग्नी दिला. आणि मग हे सगळं भयचकित नजरेनं बघत बसलेला श्रीकृष्ण तो हताश झाला असेल की त्याला हे संपूर्ण युग आता समाप्त होत आहे, युगाच्या समाप्तीची ही चाहूल आहे, याची जाणीव झाली असेल. एका युगाला आकार देण्याचा प्रयत्न केलेला श्रीकृष्ण, युगंधर श्रीकृष्ण, त्याला अजून गांधारीचा शाप काही मिळाला नव्हता, पण तो थोड्याच वेळात मिळतो सुद्धा. श्रीकृष्णा, अरे तुझं सुद्धा असंच कुळ नष्ट होईल. तुझ्या कुळाचे सुद्धा आपसात युद्ध करतील, तुझ्या कुळाचे लोक सुद्धा असंच आपापसात युद्ध करतील आणि त्यांचा नाश होईल. यदुकुळाच्याच स्त्रिया सुद्धा असाच आकांत आक्रोश करत डोक्यामध्ये आणि तोंडाला माती फासून घेतील, राख फासून घेतील. अशी गांधारीनं त्याला श्रीकृष्णाला शाप दिला. एका बेजबाबदार स्त्रीनं, डोळ्यावर पट्टी बांधलेल्या गांधारीनं श्रीकृष्णाला जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या श्रीकृष्णाला दिलेला शाप. ज्या स्त्रीनं आपल्या मुलांना संस्कारित करण्याचं जबाबदारी पार पाडली नाही, त्या स्त्रीनं एका जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या युगंधराला दिलेला शाप. हा शाप सुद्धा श्रीकृष्णानं शांतपणे स्वीकारला. आणि आपण जसं युगाला आकार देण्याचा प्रयत्न केला, ती जबाबदारी पार पाडण्याचा प्रयत्न केला, त्याप्रमाणेच कधीतरी युगांत होणार आहे. आणि आता अशीच बेजबाबदार आणि न्याय अन्यायाची चाड नसणारी माणसंच, स्त्री पुरुषच आता इथून पुढे वाढत राहणार आहे. कारण कलियुगाला यानंतर सुरुवात होणार आहे. याचं भान ठेवून श्रीकृष्णानं गांधारीचा हा शाप सुद्धा स्वीकारला. आणि कुरुक्षेत्रावरील हे 18 दिवसाचं युद्ध संपलं म्हणजे युगांताची चाहूल लागलेली आहे, याचं भान श्रीकृष्णाला आलं. आणि त्याने शांतपणे युगांताची वाट बघण्याचं ठरवून तो नंतर पुढं द्वारकेला निघून गेला. धन्यवाद.